आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। अक्कलकोटमध्ये नाभिक कुटुंबाला लोखंडी पाईपने मारहाण, आरोपी मोकाट, न्यायासाठी समाज एकवटला। नाभिक दुकानदारास व कुटुंबातील महिलेची विटंबना, मारहाण, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करण्याबाबत निवेदन नाभिक समाज बांधवांकडून देण्यात आले। याबाबत राज्य महिला प्रमुख डॉक्टर माधुरी पारपल्लीवार सत्यदर्शनला माहिती देताना म्हणाले की अक्कलकोट तालुक्यातील गोळेरगी या गावातील नाभिक कुटुंबातील 61 वर्षाच्या दत्तात्रय चन्नबसवा पुजारी यांना लोखंडी पाईपांनी मारहाण केली आणि त्यांची सून ही सोडवायला आल्यानंतर त्या सुनेसुद्धा शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली। सिद्धराम रुद्रार यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की अक्कलकोट तालुक्यातील गोळेरगी या गावामधील दत्तात्रय पुजारी हे आमचे समाज बांधव, त्यांचं सलूनचं दुकान गोळेरगी या गावी आहे। काम करत असताना काल आपल्या समाज बांधवाला सलीम सिकंदर नदाब या गावातीलच इस्मानं माझी कटिंग दाढी लवकर करतो का नाही, माझी कटिंग दाढी लवकर कर नाही तर तुला मारतो असं धमकी देत धमकावून त्यांना कटिंग दाढी करण्यासाठी आग्रह केला। परंतु आमच्या नाभिक बांधवाजवळ समोर 2 ते 3 नंबर असताना त्यांचं सोडून माझी कटिंग दाढी करायला पाहिजे असं आमच्या पुजारी यांना त्यांनी धमकी दिली। परंतु तसं करता येत नसतंय, कारण नंबर प्रमाणे घ्यायचं आमची सिस्टीम आहे दुकानदार लोकांची, जसं नंबर त्याप्रमाणे व्यक्तीची कटिंग दाढी। मग आमच्या बांधवांना आणखी 2-3 नंबर असल्या कारणाने मी तुमची नंतर करतो साहेब म्हणून सांगितलं। त्या गोष्टीचा राग मनात धरून सलीम सिकंदर नदाब याने, या हरामखोराने संध्याकाळी आमच्या बांधवाच्या घरी जाऊन तो माझी दुपारी कटिंग दाढी काय केला नाही म्हणून सोबत लोखंडी रॉड पाईप घेऊन आला होता। नाभिक समाज हा अत्यंत प्रामाणिक आणि कष्टकरी समाज आहे, परंतु या हरामखोराने आमचे 61 वर्षाचे दत्तात्रय पुजारी यांना त्याचं वयाचं सुद्धा भान ठेवलं न ठेवता त्या हरामखोरानं त्यांना लोखंडी पाईपनं मारहाण केलं। त्या मारहाणीमध्ये आमचे वयोवृद्ध, आमचे वडीलधारी दत्तात्रय पुजारी हे जखमी झाले। त्यांना मारत असताना त्यांची सुनबाई गीता पुजारी ही आडवा आली। आडवा आला असताना सुद्धा स्त्री आहे याची भान तो न ठेवता, स्त्री आहे हे भान न ठेवता त्यांनी त्या आमच्या स्त्री जातीला कलंक फासावं असं त्यांनी वागणूक केलेली आहे। गीता पुजारी यांच्या अंगावर तो धावून गेला आणि तुम्हाला नग्न करून मी मारतो, कोण का माझं वाकडं करून घेत आहे अशा शब्दात धमकी दिला। एवढा प्रकार होत असताना त्यांचा मुलगा रमेश पुजारी आला। रमेश पुजारी आला असताना रमेश पुजारींना पण तो धमकी देतो की कोई मेरे बारे में किसको बताएंगे, कुछ बोलेंगे तो हम तुम्हारे को जान से मार देंगे। म्हणजे याच्या बापाचा राज आहे का? लोकशाही मार्गाने आम्ही आज निषेध करतोय नाभिक समाजाच्या वतीनं। त्या सलीम सिकंदर नदाबला जर लवकरात लवकर अटक करून भारतीय नवीन कलमानुसार 107चा नियम लागू करायलाच पाहिजे आणि त्या कलमानुसार कारवाई त्याच्यावर व्हायला पाहिजे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने आम्ही निवेदन दिलेलं आहे। परंतु असं जर गावगुंडा लोकांचा जर आम्हाला त्रास होत असेल तर आम्ही जो हत्यार केस कापण्यासाठी उचललेला आहे, नाईलाज असतो केस कापायच्या ऐवजी आम्हाला गळे कापायला चालू करावं लागणार आहे। कारण महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही राज्यव्यापी संघटना आहे। जिथं नाभिक बांधवांवर अन्याय होतं तिथंच या संघटनेचं काम आहे। या प्रसंगी प्रतिष्ठानचे सुशांत क्षीरसागर, सिद्धराम रुद्रार, डॉक्टर माधुरी पारपल्लीवार, चंद्रमोळी तमनूर, राजू शुक्लवार, महेश श्रीमंगले, राम राऊत, सौ माधुरी डाहाळे आदी समाज बांधव उपस्थित होते।